नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 18व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. 2. साधकाने कसं वागावं. श्री महाराज सांगतात, द्वेष मत्सर अहंकार वृत्ती यांची न धरावी संगती, मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण, सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे, अभिमान रहित राहावे हेच शिष्याचे लक्षण जाणावे, गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण, अवगुण कळले ज्याला तो सुधारण्याच्या मार्गाला लागला, राम ठेविल त्याचं समाधान हेच खरे भक्ताचे लक्षण जाण. 4 चौघ करतात म्हणून साधन करून चालणार नाही. साधनात दृढ भाव पाहिजे. साधनात करायचं ते योग्य मार्गाने झालं पाहिजे. ते अगदी निष्काम असावं. बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच, पण साधकाने आपला बुद्धिभेद होत नाही इकडे जागृत असावं. साधकाने जगातले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषाचं बीज आपल्यामध्येच असतं. लोकेशणा, मान फार घातक आहेत. पैसा, कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधक लोकसुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपल्या स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो, तरीही ते लोक उगीच जगाचे दोष काढत बसतात. दुसऱ्याच्या घरी जाऊन उठाठेव करतात. हे फार मोठं पाप आहे. साधकाने ते कटाक्षाने टाळावं. ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत. ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत. आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले. साधकाने तसं बनलं पाहिजे. आपण जिना चढतो ते जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असतं. वरच्या मजल्यावर जाणं हे साध्य असून जिना हे त्याचं साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रत, नेमधर्म ही साधनं असून परमेश्वर प्राप्ती हे आपलं साध्य आहे. पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत. याला काय करावं? मी साधन करतो हे विसरून जावं. त्याबद्दल अभिमान धरणं हे साधनालाच कमीपणा आणण्यासारखं आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावं. भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल तसं वागावं. मी साधन करतो असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातक असतो. तेव्हा जे काही होतं ते परमेश्वराच्या सत्तेने होतं असं मानित जावं. आपलं हित कशात आहे हे त्यालाच उत्तम कळतं आणि तो सर्व तुमच्या बऱ्याकरताच करत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास ठेवून आनंदात असावं. चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. साधकाने लोण्यासारखं मऊ असावं. कोणाला कुठेही खोपू नये. आपण हवंसं वाटावं. आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल. साधकाच्या घरात इतकं प्रेम असावं की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असं झालं पाहिजे. कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असं साधकाने मनामध्ये समजावं. म्हणून कोणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करणाऱ्याचा राग येणार नाही. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभंसुद्धा राहू नये. आपला देह प्रारब्धावर टाकून साधकाने मजेत त्याच्या सुखदुःखाकडे पाहावं. आपलं आयुष्य जसजसं वाढत जाईल तसतशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नेम आहे म्हणून उगीच साधन करू नये. साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावी. नीतिधर्माचं आचरण, शास्त्रशुद्ध वर्तन, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचं स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोचेल. आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा. घरी पोचल्यावर पत्र लिहा असं म्हणतात. याचा अर्थ हाच आहे. श्री महाराज सांगतात की मी साधन करतो हे विसरून जावं. त्याबद्दल अभिमान धरणं हे साधनालाच कमीपणा आणण्यासारखं आहे. त्यासाठी साधना मार्गावर उपासना करत असताना निर्माण होणारा सात्विक अभिमानसुद्धा सतत तपासून बघावा. मी उत्तम साधन करतो, मी भरपूर नामस्मरण करतो, मी सद्गुरूच्या समाधीस्थानी जाऊन सेवा करतो, वर्षाकाठी मी इतक्यांदा तिथे जातो, मी दररोज अमुक अमुक ग्रंथ वाचतो, मी अन्नदान करतो, मी लोकांना मदत करतो, मी लोकांशी चांगलं वागतो, मी सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून चालतो,
सद्गुरू मला मार्गदर्शन करतात. अशा अनेकविध उपासनेच्या मार्गावरून मार्गक्रमण करत असताना आपल्या हातून घडणाऱ्या गोष्टीत मनाच्या अंतर्गत गाभ्यात सात्विक अभिमान उत्पन्न होत नाही ना, त्याचं अवलोकन करावं. या सर्व गोष्टीतून एक विशिष्ट प्रकारचा सात्विक अभिमान साधकाच्या मनात देहबुद्धीतून उत्पन्न होण्याचा संभव असतो. म्हणून अशा वेळी हे सर्व सद्गुरूंच्या कृपेने आणि आशीर्वादाने आणि त्यांच्याच इच्छेने चालतं, ही भावना पक्की मनात ठेवावी. असा सात्विक अभिमान निर्माण झाला की तो कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी श्री सद्गुरूंची मनापासून प्रार्थना करावी. जेव्हा साधक साधनेतली एक एक पायरी चढत जातो तेव्हा त्याला दैवी अनुभव येऊ लागतात. सद्गुरूंचं मार्गदर्शन होऊ लागतं. हळूहळू साधकाच्या आजूबाजूच्या लोकांना देखील त्याचे अनुभव येऊ लागतात. अशा वेळी साधकाची खरी परीक्षा सुरू होते. ती परीक्षा त्याचे सद्गुरूच घेत असतात. अशा वेळेला मी साधन करत आहे, माझ्यामार्फत दैवी शक्तीचं आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन लोकांना होत आहे, इत्यादी अनेक गोष्टींचा सात्विक अभिमान साधकाच्या मनात उत्पन्न होण्याचा संभव असतो. परिणामी कोणी आपल्या साधनेचं किंवा आपल्या आलेल्या दैवी अनुभवाचं कौतुक केलं, आपल्याला कोणी नमस्कार केला की कुठेतरी सुखावह भावना निर्माण होत आहे का, इकडे साधकाने लक्ष द्यावं. अशी भावना निर्माण होत असेल तर ताबडतोब हे जे काही साधन मार्गावर चालत असताना घडत आहे ते केवळ उपास्य देवतेच्या कृपेने आणि श्री सद्गुरूंच्या आशीर्वादाने घडत आहे, ही भावना मनामध्ये पक्की बाळगून आपली स्तुती ऐकायला आपण तिथे थांबू नये आणि मी या नमस्काराला योग्य नाही असं समजावं, असं श्री महाराजांचं सांगणं आहे. कोणी आपल्याला नमस्कार केल्यास त्याचा अभिमान वाटून देऊ नये, कारण तो नमस्कार आपल्याला केलेला नसून आपल्या अंतरंगात प्रस्थापित झालेल्या सद्गुरूंना आणि परमेश्वरीय शक्तीला केलेला असतो, हे जाणून राहावं. आणि म्हणून साधकाने देखील समोरच्या व्यक्तीतील परमेश्वरीय शक्तीला आणि सद्गुरू तत्वाला वाकून नमस्कार करावा. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी या नमस्काराला योग्य नाही असं मनामध्ये समजावं. म्हणजे कोणी नमस्कार केल्यास देहाभिमान उत्पन्न होणार नाही आणि न केल्यास त्या व्यक्तीचा राग येणार नाही, असं श्री महाराजांचं सांगणं आहे. 3. साधकाने उपासना सतत आणि आदराने करावी. नामाची भावना वाढवणं हीच उपासना. श्री महाराज सांगतात, राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी, वाचेने भगवंताचे नाव, कायेने भगवंताची सेवा, चित्ती भगवंताचे ध्यान, आपण राहावे रामार्पण, याहून अन्य सेवा कोणतीही न जाणं. उपासना असावी बळकट, उपासनेचा असावा जोर, ज्याने होईल मन स्थिर. उपासना याचा अर्थ अगदी निकट असणं, उपास्याचा गुण अंगी आणणं. समर्थांना राम दिसला, आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करत नाही म्हणून. कसंही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या, राम तुम्हाला अन्नवस्त्राला कमी करणार नाही हे खास. उपासना भगवंताला ओळखून करावी. समर्थांसारख्यांनी जे सांगितलं ते आम्ही निमूटपणे करावं. डोळे मिटून जितकं काम होईल तितकं अभिमानाने ज्ञानाने डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावं. त्याला अडचण एकच असते, माझं शहाणपण आड येतं. भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारं नाहीसं व्हावं म्हणून तळमळणारा जो असतो त्याचं साधन बरोबर चाललेलं असतं. श्री महाराज सांगतात की उपासना सतत आणि आदराने करावी. आपण आपलं साधन श्रद्धेने करावं. कधीतरी खूप साधन करण्यापेक्षा रोज थोडं थोडं साधन करावं. थोडाच नियम करावा पण तो शाश्वताचा असावा, असं श्री महाराजांचं सांगणं आहे. अशा वेळी आपल्या रोजचा ठरलेला जप किंवा नामस्मरण, आपलं रोजचं ठरलेलं सद्ग्रंथ वाचन, नित्याची स्तोत्र, दैवतांचे पाठ, उपास्य दैवताची आणि आपल्या सद्गुरूंची मानसपूजा इत्यादी उपासना ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या क्षमतेनुसार साधनाचा नेम ठरवावा. पण तेवढं नामस्मरण अथवा वाचन किंवा उपासनेसंदर्भात ठरवलेली एखादी छोटीशी गोष्ट रोज घडते आहे ना, याकडे कटाक्षाने लक्ष ठेवावं. साधन अधूनमधून चुकत राहिलं तर त्यातून मिळणारा अपेक्षित परिणाम साधला जायला मर्यादा उत्पन्न होतात. त्यातील सलगता जाते. एका जागी बसून नामस्मरण करणं एखाद्या वेळी शक्य झालं नाही तर अशा वेळी मनातल्या मनात नामस्मरण करावं. कारण काही दिवसांसाठी साधन चुकलं तर आपली मानसिक अवस्था आणि वृत्ती
लगेच विस्कळीत व्हायला लागते आणि साधनेतून मनाला आणि वृत्तीला आपण जो आवर घातलेला असतो तो सुटत जातो. म्हणून श्री महाराज सांगतात की साधकांनी उपासना सतत करावी. आपण करत असलेल्या उपासनेविषयी आणि ही उपासना आपल्याकडून करून घेत असलेल्या आपल्या सद्गुरूंविषयी मनात पूर्णपणे आदर आणि श्रद्धा असावी. बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की आपण करत असलेली उपासना आपल्या इतकी अंगवळणी पडलेली असते की काही वेळेस ती आपल्याकडून अगदी सहजतेने आणि साधारणपणे घडत आहे असा भाव मनात निर्माण होतो. अशावेळी सावध व्हावं. कोणतीही उपासना परमेश्वरीय शक्तीच्या आणि सद्गुरूंच्या इच्छेशिवाय घडू शकत नाही ही जाणीव बाळगून या सर्व गोष्टींविषयी अत्यंत आदर ठेवून राहावं. आपण करीत असलेल्या साधनाविषयी जर आपल्या मनात सात्विक अभिमान उत्पन्न झाला तर त्याला आपली स्वतःची दृष्ट लागण्याचा संभव असतो. त्यामुळे साधन बिघडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे साधन आपल्याही नकळत आणि परमेश्वरीय शक्ती आणि सद्गुरू हे करून घेत आहेत या सततच्या जाणीवेने अत्यंत आदरपूर्वक करावं. 4. साधन श्रद्धेने करावं. श्री महाराज सांगतात परमार्थात श्रद्धा पाहिजे. साधनात निश्चिंतपणा असेल तर त्याला समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करत जावं. जशी श्रद्धा तशी फळं. भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे. म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यास असावा. मुखी त्याचं नाम असावं. नाम हेच साधन, तेच साध्य आहे. हे अक्षरशः खरं आहे. राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा. 5. मारुतीरायाचं घ्यावं दर्शन, त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान. श्री महाराज सांगतात मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावं. त्याचं ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तरा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचं दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली हेच खरं भक्तीचं फळ आहे. 6. साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. परमार्थातल्या प्रत्येक पायरीवर साधकांनी अत्यंत काळजीने वागणं जरूर आहे. श्री महाराज सांगतात शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरलं, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आलं तरी काम झालं असं नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तशी काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढलं तरी त्याचा नाश 2 कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरंढोरं शेतात घुसून नाश करतील किंवा दुसरं म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा उपद्रव होऊन शेत साफ नाहीसं होईल. अशावेळी शेताला कुंपण घालून ढोरं आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधं वगैरे लागून कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावं लागतं. म्हणजेच एकसारखं शेतावर लक्ष ठेवावं लागतं. हाच नियम परमार्थातही लागू आहे. त्यासाठी साधकांनी अत्यंत काळजीने वागणं जरूर आहे. शेताला कीड लागली की काय हे जसं बारकाईने पाहावं लागतं त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावं. ज्याप्रमाणे पीक हातात आलं तरी त्याची झोडणी झाली पाहिजे. पुढे धान्य जपून ठेवलं, जरूर लागेल तेव्हा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने काढलं पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागलं पाहिजे. तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आलं अशा भ्रमाने वागलं तर प्रगती थांबेल. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावं. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावं लागणार. त्यांनी फार सांभाळून राहायला हवं. अशावेळी सावधानता ठेवून नाम घ्यावं. नामाची सतत धार धरावी म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोचतं. परमार्थातल्या प्रत्येक पायरीवर साधकांनी अत्यंत काळजीने वागणं जरूर आहे. वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. सांभाळून राहावं. परमार्थ कठीण अशी शिकार आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलं पाहिजे. आपल्याला नको तेवढंच गळून पडलं पाहिजे. 7. भगवंताचं स्मरण ज्याचं मन व्यापून टाकेल तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा. नामावरची निष्ठा कशी काम करते हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळेल. श्री महाराज सांगतात परमार्थ मार्गात अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात. नोकरीच्या वेळेस बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना, मग साधनेच्या वेळी बायको मुले आड येतात हे कारण का सांगावं. नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षु, मग साधक व पुढे सिद्ध होतो.
परमार्थ करत असताना वाईट विचार मनात आले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावं. नामस्मरण करू लागलो की विषय हात धुवून मागे लागतात. म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे याची जाणीव होते. तथापि काही झालं तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावं. प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत? मग परमार्थ करत असताना तसे आले म्हणून भ्यायचं काय कारण? काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दौडू नये, निराश कधीच होऊ नये. प्रपंच पुऱ्या होण्याकरता आपण मनेपर्यंत काम करतो. मग भगवंताचं होण्याकरता, भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊ नयेत? खरोखर भगवंताचा विसर पडणं याहून दुसरं मोठं पाप नाही. 8. साधकाने संन्यस्त वृत्तीनं राहावं. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणं हाच संन्यास असतो. साधकाने शक्य तितकं कर्तव्य करावं आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असं म्हणून आनंदात राहावं. ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत, कारण तशाने प्रपंचाचं प्रेम त्याला लागेल. त्याने प्रपंचापासून 4 पावलं दूर राहावं, नाहीतर तोच हवा असं वाटू लागतं. साधकाचे विचार स्वार्थाचे नसावेत. साधकाने नीतीची बंधनं पाळावीत. परस्त्री मातेसमान मानावी. परद्रव्याची अभिलाषा करू नये. त्याला विष्ठे समान मानावं. परनिंदा अत्यंत त्याज्य गोष्ट आहे. परनिंदेमध्ये दुसऱ्याच्या दोषांचं चिंतन होतं असल्याकारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात. या सर्व गोष्टी सांभाळून साधकाने नाम घ्यावं. अशाने नामाचं प्रेम अगदी खात्रीने येईल. हे सर्व करत असताना आई वडील, बायको, मुलं यांच्या बाबतीत असलेलं कर्तव्य करायला चुकू नये आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नये. 9. तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना? मग जनांचा राजा परमात्मा, त्याचं प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. श्री महाराज सांगतात, परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्यावात असं काही माणसांना वाटतं. पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावं अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचं सामर्थ्य आपल्याला आलं तर परमात्मा कदाचित ती देईलही. लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग? लोकांनी आपलं ऐकावं असं तुम्हाला वाटतं, पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही असंही म्हणता. तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा. तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. स्वतःला आधी सुधारा, म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही. तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना? मग जनांचा राजा परमात्मा, त्याचं प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. ढोंग, बुवाबाजी इत्यादी भानगडीत तुम्ही पडू नका. आपलं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचं अनुसंधान अखंड टिकू द्या. 10. साधकाने गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत किंवा दासबोध असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावं. श्री महाराज सांगतात, खरं म्हणजे साधन आणि वाचन असलं की साधक कधी मागे पडायचा नाही. जगात किती पोथ्या आणि किती मतं आहेत, एवढं पाहायला वेळ कुठे आहे? म्हणून साधकाने गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत किंवा दासबोध असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावं. 11. साधन करत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. श्री महाराज सांगतात, प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतः सोसले पाहिजेत. आपलं मन आपणच आवरलं पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळवलं पाहिजे. साधन करत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्या पाहिजेत. सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा. आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल. श्री महाराज सांगतात की साधकाने साधन करीत असताना येणाऱ्या अवस्था शांतपणे सोसल्या पाहिजेत. साधन जसजसं होत जातं तसतसा आपल्या अंतरंगात बदल होत आहे याची जाणीव साधकाला होते. अगदी सुरुवातीच्या काळात आपल्या स्वतःमध्ये असलेल्या नकारात्मक भावना अत्यंत वेगाने उफाळून वर यायला लागतात. साधन करायला लागल्यावर आपल्या सद्गुरूंनी कसं वागायला सांगितलं आहे आणि आपण कसं वागत आहोत याचं मानसिक द्वंद्व सुरू होतं. छोट्या छोट्या कारणावरून मानसिक क्लेश होऊ लागतात. साधनेमुळे आतून शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे आतील नकारात्मक भावना जास्तीत जास्त वर येऊ लागतात. चटकन राग येतो. काही वेळेला तो राग अगदी परिसीमा गाठतो.
काही वेळेला इतरांची इतकी निंदा केली जाते की नंतर आपल्याला वाटतं की एरवीसुद्धा कधी इतरांविषयी आपल्याकडून बोललं जात नाही. तर मग आता हे आपल्या बाबतीत असं का घडत आहे? आणि काही वेळा वासनामय वृत्ती अगदी उफाळून वर येतात. काही वेळेला अहंभाव ठेचला जाईल असे प्रसंग साधन चालू असताना निर्माण होतात. अशा वेळेला जीवाची अत्यंत घालमेल होते. त्यामुळे एकीकडे साधन घट्ट चालू ठेवत असताना दुसरीकडे मात्र वृत्तीचं उफाळून वर येणं, कधी विकारांचं अत्यंत जोरात प्रकटीकरण होणं, कधी विषय सुखाचा उपभोग घ्यावासं वाटणं, तर कधी त्या सगळ्या गोष्टींविषयी अत्यंत उदासीन अवस्था प्राप्त होणं, प्रत्येक वेळी व्यावहारिक दृष्टीतून वागता न येणं इत्यादी अनेकविध अवस्था साधकाला सोसाव्या लागतात. साधन आतून तीव्रतेनं होऊ लागलं की व्यावहारिक बाह्य विषयापासून सुख उपभोगण्याची प्रवृत्ती कमी कमी होऊ लागते. म्हणजे विषय उपभोगायला जरी मिळाला तरी तेवढ्यापुरताच आनंद वाटतो. एखाद्या वेळेस विषयसुख मिळालं नाही तरी फारसं दुःख होत नाही. अशी थोडीशी मनाची उदासीन अवस्था निर्माण होते. या सर्व गोष्टींमुळे कुटुंबात रोजच्या व्यवहारात वागत असताना साधकाची मात्र बऱ्याचदा घालमेल होते, असा अनुभव येतो. घरातले सगळेजण एखाद्या विषयावर हिरिरीने बोलत असताना साधकाला आतून गप्प बसावंसं वाटतं. प्रापंचिक सुख उपभोगताना साधकाला थोडी उदासीन अवस्था अनुभवायला येते. कुटुंबात, उद्योगाच्या ठिकाणी किंवा समाजात वावरत असताना देखील तिथल्या व्यक्तींकडून एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी, एकमेकांविषयी व्यक्त केला जाणारा द्वेष, मत्सर, केली जाणारी निंदा याचा साधकाला अत्यंत त्रास होतो. या सर्व गोष्टीत सहभागी होऊ नये असं वाटतं. साधकाला लोकांपासून आणि व्यावहारिक गोष्टींपासून अलिप्त राहावंसं वाटतं. साधकाला फक्त परमेश्वरीय शक्तीविषयी आणि सद्गुरूंविषयी बोलावंसं वाटतं. पण समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तीला त्यात फारशी आवड किंवा रुची नसेल तर काही अपवाद वगळता साधकाला समोरच्या व्यक्तीशी कोणत्या विषयावर संवाद साधावा असा काही वेळेस नैसर्गिकरित्या प्रश्न पडतो. अशा वेळेस इकडच्या तिकडच्या विषयांवर जरी बोलणं चालू असेल तरी साधक मनापासून त्यात रमत नाही असा अनुभव साधकाला येतो. साधक आपण कर्तव्यात चुकणार नाही याचा प्रयत्न करत असतो, पण त्याचा स्वाभाविक ओढा परमेश्वरीय शक्तीची उपासना आणि त्याचे सद्गुरू यांच्याकडे असल्याकारणाने प्रपंचात काही वेळेला त्याला मानसिक द्वंद्वातून जावं लागतं. अशा वेळी शांत राहावं आणि सतत नामस्मरण करत राहावं. हळूहळू साधनेचा ठराविक काळ पार पडल्यानंतर आधीच्या टप्प्यात उफाळून येणाऱ्या वृत्ती, विषय वासना आता शांत झाल्याचा अनुभवाला येतं. पूर्वी ज्या नकारात्मक भावना उफाळून वर येत होत्या त्याच्या जागी सकारात्मक विचार येत आहेत आणि मन शांत, स्थिर आणि अधिकाधिक शुद्ध बनत चाललं आहे याची जाणीव होऊ लागते. वृत्तीचे समाधान टिकत आहे याचा अनुभव येऊ लागतो. म्हणून साधन करत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोचल्या पाहिजेत असं श्री महाराजांचं सांगणं आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.